राज्यात सत्तेत सहभागी झाल्यानंतर आत्ता कुठे शिवसेनेचे भाजपशी सूर जुळून येत होते, तोच मनसेनं भाजप विरोधी आघाडी घेतल्यानं शिवसेनेची फरफट होऊ लागली आहे। नाईलाजास्तव का होईना शिवसेनेला भाजप विरोधी भूमिका घेणं पुन्हा एकदा भाग पडलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या अचानक भाजप विरोधी सूर आळवलाय, त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे। यापूर्वी शिवसेनेचे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही दगडांवर पाय होते, पण यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थिती लावल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। शिवसेना भाजपमधली मतभेदांची दरी कमी झाल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली। राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप प्रणीत सरकार पुढे विरोधी पक्ष म्हणून निष्प्रभ वाटत असल्याची चर्चा त्यांच्याच पक्षातले नेते करतायत। अशातच ही जागा भरून काढण्यासाठी राज ठाकरेंनी रस्त्यावर संघर्ष सुरू केला। मनसेच्या वर्धापन दिनानंतर मनसे आणि भाजपमध्ये सुरू झालेला राडा त्याचं जिवंत उदाहरण आहे। महाराष्ट्र विभाजनाच्या मुद्द्यावरही राज ठाकरेंनी आरएसएस आणि भाजपला लक्ष करण्यास सुरुवात केली आहे। भाजपच्या धोरणांमुळे त्रासलेले सोने चांदीचे व्यापारीही पाठिंबा मागण्यासाठी राज ठाकरेंच्या दरबारी जाऊ लागले। त्यामुळे स्वप्नरंजनात असलेली शिवसेना आता खडबडून जागी झाली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या आपल्या जुन्या मागणीला शिवसेनेनं नव्यानं फोडणी दिली आहे। त्यामागे भाजपला लक्ष करण्याची रणनीती आहे। शेवटी संताप म्हणून हा जो काही प्रकार आहे तो आहे की नाही तुमच्यामध्ये, हे किती दिवस सहन करायचं? आणि मग कोणतरी उठले की आता याद राखा, जर तुम्ही बोलला तर तुमच्या घराच्या बाहेर येऊन आम्ही निदर्शनं करूया। निदर्शने कसली करताय? सरकार तुमचं आहे। जर धमक असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या ना, ते भारतरत्नापेक्षाही मोठे होते, पण विधान त्यांचे। मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिका निवडणुकांना आता अवघे 10 महिने शिल्लक राहिलेत। या निवडणुकीत भाजप सरकार विरोधात जनतेत असलेल्या रोषात शिवसेनेला भागीदारी नको आहे। त्यामुळे सत्तेत सहभागी असूनही भाजपचा विरोध हा सोयीस्कर पर्याय शिवसेनेला वाटतोय। भाजपही मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून शिवसेनेची कोंडी करते। या सगळ्या स्पर्धेत मनसेचं फावतंय, शिवसेनेला मात्र खवखवतंय। दिनेश लोखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।